ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 15 फेब्रुवारीचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आज रविवार आणि त्यातनं आज महाशिवरात्र. आज महाशिवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आजचा भाग त्यांनी खूप फुल ऑन रोमॅन्टिक दाखवलाय आणि आजच्या भागात अर्जुनने प्रियाला अद्दल पण घडवली आहे, तिचा आवाजच गायब केलाय. आजचा भाग बघत राहा प्रेक्षकांनो, मस्त आणि एकदम सॉलिड दाखवलाय. तर सुरुवातीला आपण बघतोय काल अर्जुनने त्या तुझ्या सोबतीने मधल्या हिरोईनच्या मदतीने चॉकलेट्स बनवले होते ना, ते चॉकलेट्स आता त्याने फ्रीज मध्ये सेट व्हायला ठेवलेत. कल्पनाताई विचारतात त्याला, काय रे अर्जुन, तुला हे एवढं सगळं कसं जमतंय? अर्जुन म्हणतो, मम्मा सायली आहेच तशी, तिच्यासाठी मी काहीही करू शकतो. प्रिया हे सगळं ऐकते आणि खुंचीपणाने विचार करायला लागते. तू सायलीला आनंदात ठेवायचा किती प्रयत्न कर रे अर्जुन, मी ते होऊच देणार नाही. एवढ्या कष्टाने तू बनवलेले चॉकलेट सायलीपर्यंत पोहोचणारच नाही. प्रिया आगाऊपणा करणारे हे अर्जुनला ऑलरेडी माहित असतं बरं का. इकडे सायली आणि चैतन्याचा दाखवलाय सीन. सायली आणि चैतन्य त्या साईटवर आलेत बरं का. चैतन्य म्हणतो, हॅलो, आम्ही अर्जुन सुभेदारकडनं आलोय, आम्हाला देसाईंना भेटायचं होतं, काही इन्व्हॉइसच्या कॉपीज हव्या होत्या त्यांच्याकडनं. ती मुलगी चैतन्याला आणि सायलीला पाठवते की तिकडे साईडला जा, तिथे आमची साईट चालू आहे. मग आता चैतन्य सायली तिथे जातात आणि चैतन्य त्या माणसाला विचारपूस करत असतो. चैतन्य एका वेगळ्याच केससाठी तिथे आलाय बरं का सायलीला घेऊन. देसाई केसमध्ये काहीतरी फ्रॉड झाला म्हणे, त्याचे काही कॉपीज इन्व्हॉइस आहेत ते आम्हाला द्या वगैरे असं तो विचारत असतो. तेवढ्यात अर्जुन इकडे सायलीला फोन करत असतो आणि सायली त्या माणसाशी बोलत असते की सर प्लीज आम्हाला लवकर देताल का ते इन्व्हॉइस, आमच्यासाठी एक एक दिवस महत्वाचा आहे. अर्जुन इकडे विचार करतो, सायलीने फोन कट केला माझा. सायली मग चैतन्याला म्हणते, भाऊजी तुम्ही ना जा त्यांच्यासोबत, मी जरा ह्यांच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलून घेते, ते सारखे फोन करताय. चैतन्य म्हणतो, बरं चालू द्यात तुम्हा दोघांचं. सायली आता अर्जुनशी बोलते बरं का व्हिडिओ कॉलवर. आता तिथे सायलीच्या मागे तो रमेश आहे ना, तो जातोय बरं का. आता ते सायलीला काही कळत नाही कारण तो रमेश झालाय म्हातारा. कालच आपलं हे बोलणं झालं होतं. अर्जुन म्हणतो, काय मॅडम कसं चाललंय काम, काय करताय? सायली म्हणते, छान चांदण्यात झोपाळ्यावर बसून नारळाचं पाणी पिते, तुम्हाला हवंय का? अर्जुन म्हणतो, अच्छा सरकायझम शिकताय हा तुम्ही? सायली म्हणते, पण हे काय तोंडाला फासलंय तुम्ही? सायली काही असा मेकअप करत नाही. अर्जुन म्हणतो, तोंडाला काही नाही काही नाही असं म्हणून त्याने त्याचा चेहरा पुसलाय त्याच्या खांद्यावर असलेल्या पंचाने. अर्जुन म्हणतो, काही नाही काही नाही ग, अगं ते काम चाललंय ना, थोडं लागलं असेल. सायली अर्जुनशी बोलते तेवढ्यात मागून तो रमेश आलाय बरं का. अर्जुन म्हणत असतो, तू काही खाल्लंयस का? सायली ब्रेकफास्ट केला का? उगीच उन्हात आणत फिरू नकोस. सायली म्हणते, काय हो तुम्ही मला हे विचारायला फोन केला का? मी इथे कामात आहे ना आणि तुम्ही विचारताय खाल्लं का? अर्जुन म्हणतो, ओ सायली मॅडम, अर्जुन सुभेदारांना दिवसातून किती वेळेला फोन करतात तुम्ही माहितीये का? जेवलात का, नाश्ता केला का, इकडे जाऊ नका तिकडे जाऊ नका, घरी किती वाजता येणार आहे माहितीये का, आज गुलाबाला फूल आलंय. तेव्हा मी चिडत असतो सायली, असं तू म्हणतेस मला, आता कशी चिडतेस बघ बघ. सायली म्हणते, अहो तेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये असता ना, मी इथे बाहेर आहे ना. असं म्हणून ती घाम पुसायला लागते सायली तिच्या चेहऱ्यावरचा. अर्जुन म्हणतो, सायली तुला झेपतंय का? बघ किती घामाघूम झालीयस तू, त्यापेक्षा मान्य कर तुला माझं काम जमणार नाही आणि हे चॅलेंज संपव. सायली म्हणते, नाही बरं, मी सगळं व्यवस्थित करते. जरा काय मी घाम पुसला की तुम्हाला वाटलं मी जिंकलेत. आता तो जो रमेश आहे ना, तो सायलीला असा टक्कर मारून चालला जातो तिथून आणि जाताना सॉरी सॉरी म्हणतो. हे त्यांनी अगदी विदिन अ सेकंड दाखवलंय. सायली म्हणते, बरं फोन ठेवता का आता, मलाही भरपूर काम आहे, मी पोहोचेल ना लवकर घरी. अर्जुन म्हणतो, पण मी काय म्हणतोय सायली ऐकतेस का? ओ मॅडम किती वाजता येणार आहात घरी? सायली म्हणते, अहो मी पोहोचते लवकर, ठेवू का आता फोन? असं म्हणून सायलीने फोन ठेवून दिलाय. अर्जुन विचार करतो, कशी आहे माझी बायको, चिडली माझ्यावर. आता अर्जुन खूप एक्सायटेड आहे ते चॉकलेट सायलीला खाऊ घालण्यासाठी आणि मस्त चॉकलेट केलेत बरं का अर्जुनने. आता सुमनला नवऱ्यावरचं प्रेम उफळून आलंय. सुमन काही जेवत नसते. प्रतिमा आता म्हणत असतात, सुमन काय ग बाई काय झालं, अगं जेवून घे ना. रविराज म्हणतात, सुमन अगं जेव ना. प्रतिमा आता पण म्हणतात, अगं 2 घास खा बाई. रविराज म्हणतात, काय ग सुमन, ज्या माणसासाठी अशी चेहरा पाडून बसली आहे त्याची लायकी आहे का? सुमन म्हणते, भाऊजी कळतंय मला नाहीये त्यांची लायकी, पण काही झालं तरी जेलमधून पण काही केल्या माझ्या मनातून विचारच जात नाहीये, जेलमध्ये यांना काय खायला मिळत असेल, सुकी भाकर आणि पाण्याची आमटी, मी मात्र भरल्या ताटावर बसले भाऊजी. रविराज म्हणतात, काय ग सुमन,
त्या नागराजच्या विचाराने तू जेवत नाहीयेस. आता तर नागराजपेक्षा जास्ती मला तुझा राग यायला लागलाय. अगं ज्या माणसाने तुला मारहाण केली, अगं त्याने माझा खून पण करायचा प्रयत्न केला सुमन, त्याच्यासाठी तू जेवत नाहीयेस? सुमन म्हणते, हो भाऊजी, ते कितीही काहीही झालं तरी मी बायको आहे ना हो त्यांची. रविराज म्हणतात, कमाल आहे, कमाल आहे बाई सुमन तुझी, खरंच कमाल आहे. कुठल्या जगात जगतेस तू सुमन? नवरा असा वाईट वागला तर त्याला काय देव मानायचं का? अगं तूच त्याचा मुखवटा फाडलास ना सुमन, तूच त्याच्या समोर ठामपणे उभी राहिलीस म्हणून तर तो जेलमध्ये गेलाय ना. आणि आता आता तुला त्याच्या जेवणाची काळजी वाटते सुमन? प्रतिमा त्या म्हणतात, थांबा बरं आहो, चिडू नका. सुमन तू जेव बघू, शांतपणे जेव. आता या सुमन आत्या एक घास घेतात पण त्यांना काही खावंसं वाटे ना. आता शेवटी बाई ती बाईच असते प्रेक्षकांनो, नवरा किती वाईट असला तरी तिला नवऱ्याची काळजी वाटणारच. काय करणार सुमन बिचारी. आता ती एकच घास खाते आणि अन्नाला नमस्कार करून उठत असते. प्रतिमा त्या म्हणतात, नाही बरं सुमन, बस खाली, बस खाली म्हणते ना. नागराज भाऊजींना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळाली आहे. त्यांच्या पायी तू नको तब्येत बिघडून घेऊस. आतापर्यंत तू चुकीच्या माणसाची साथ देत आलीस आणि चुकीच्या माणसासाठी तू जगत आलीस. आता जरा स्वतःसाठी जग आणि सुमन काळजी नको करूस. रविराज पण तेच म्हणतात, सुमन काळजी नको करूस बेटा, जेव बरं. आणि आता प्रतिमा त्या स्वतः सुमनला एक एक घास खाऊ घालतात. छान दाखवलाय सीन. आजचा सगळाच टोटल एपिसोड मस्त दाखवलाय त्यांनी. आता बघा इकडे प्रिया उपद्व्याप करायला आली आहे. अर्जुननी फ्रीज मध्ये ठेवलेले असतात ना ते चॉकलेट सेट व्हायला. प्रिया अलगदपणे येते, समोर कोणी नाहीये हे बघून ती चॉकलेट्स अशी बाहेर काढते आणि एक चाकू घेते आणि ते सगळे चॉकलेट एका ताटात काढते बर का. आता तिला ते चॉकलेट्स काही फेकून द्यायचेत आणि काही खायचेत. तिने काय केलं, ते सगळे चॉकलेट काढून घेतले एका ताटात आणि ते रिकामच ते काय ते स्टँड असतं ना ते चॉकलेटचं ते ठेवून दिलं फ्रीजमध्ये. आता म्हणते कशी, आले मोठे चॉकलेट डे साजरा करणारे, तुमच्या गुलाबाची जशी वाट लावली ना तशी या चॉकलेटचीच लावते, असं म्हणून 7-8 चॉकलेट तिने हाणलेत म्हणजे खाल्लेत. चॉकलेट खाऊन विचार करते, काही असो अर्जुनने चॉकलेट मात्र भारी केलेत. राहिलेले चॉकलेटचं बाउल म्हणजे एका बाउलमध्ये काढले तिने चॉकलेट आणि ते बाउल ती चुपचाप अशी लपत छपत तिच्या खोलीत घेऊन जाते. प्रिया ते चॉकलेट घेऊन जाता क्षणीच अर्जुन आलाय बरं का. तिथे मागेच कुठे बाथरूम आहे बघा त्या फ्रीजच्या बाजूला, तिथून तो बाहेर आलाय. तो बाहेर येऊन म्हणतो, तन्वी थँक्यू सो मच फॉर युअर कॉम्प्लिमेंट. अगे तन्वी तुझी कॉम्प्लिमेंट वेस्ट गेली. ती चॉकलेट कुठे मी बनवली होती? माझ्या बायकोसाठी बनवलेलं चॉकलेट्स इथेच आहे बाजूला. आता अर्जुनने त्या फ्रीजर मधनं वेगळी चॉकलेट्स बाहेर काढली आहे. आता ती त्याने कशी लपून ठेवली होती हे त्याचं त्यालाच माहिती बरं का. कारण प्रियाने जेव्हा ती चॉकलेट्स बाहेर काढली तेव्हा तिला ही चॉकलेट दिसली नाही हे नवलच. असो, तर आता अर्जुन ते चॉकलेट बाहेर काढतो आणि मनाशीच म्हणतो, अग तन्वी तू काल बुके चोरलास ना, तेव्हाच माझ्या लक्षात आलं की आपल्या घरात एक उंदीर फिरतोय. म्हणूनच मी त्या उंदरावर वॉच ठेवून होतो. माझ्या बायकोने मला सांगितलंय, तुम्ही तन्वीला शिक्षा करू नका. पण आज या उंदराने स्वतः लपून छपून चॉकलेट खाऊन शिक्षा ओढवून घेतलीये. मी माझ्या बायकोचं ऐकलं बाबा, मी काही शिक्षा नाही केली कोणाला, मी फक्त चॉकलेट बनवले. आता बघा प्रेक्षकांनो, मजा येते या पुढच्या सीन मध्ये. सकाळ झालीये आणि नाही सॉरी संध्याकाळ झाली आणि सायली घरी आली आहे. आल्या क्षणीच म्हणते, नवरोबा नवरोबा मला भूक लागली आहे, मला पटकन जेवायला वाढा ना. अर्जुन म्हणतो, चल चल आत्ताच वाढतो. अगं सायली थांब जरा, त्याआधी ना एक छान सरप्राईज आहे बघ तुझ्यासाठी. आता प्रिया तिथेच बसली आहे बरं का. तिला वाटतं आता अर्जुनला काही चॉकलेट सापडणार नाही. अर्जुनने ती चॉकलेट्स बाहेर काढली आहे फ्रीजमधनं आणि छान सर्व केली आहे एका डिशमध्ये आणि सायलीला म्हणतोय, बघ बायको सरप्राईज. प्रिया ते चॉकलेट बघूनच आश्चर्यचकित होते बरं का. अर्जुन म्हणतो, बायको हॅपी चॉकलेट डे. अगं हे मी तुझ्यासाठी स्वतः बनवली आहे चॉकलेट. सायली आश्चर्यचकित होते आणि खूप इमोशनल सुद्धा. सायली म्हणते, अगं बाई ही चॉकलेट तुम्ही माझ्यासाठी बनवलीत? अस्मिता म्हणते, ए नाही ग सायली, चल तुझ्यासाठी नाही हा, माझ्यासाठी बनवली आहेत. ए सायली ते चॉकलेट मला दे हा. अर्जुन म्हणतो, ए अस्मिताई थांब न ग, मी माझ्या बायकोसाठी बनवली आहेत ही चॉकलेट आणि तुझ्यासाठी वेगळी चॉकलेट बनवली आहेत ना मी अस्मिताई. अगं देतो ना तुला, थांब ना जरा. अस्मिता म्हणते, नाही 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 मला हीच चॉकलेट खायची आहेत. अर्जुन म्हणतो, अगं असं काय करतेस, थांब ना अस्मिताई. प्रिया विचार करते, अरे यार ही चॉकलेट कुठून आली? अरे अर्जुनने बनवलेली चॉकलेट तर मी खाल्ली आणि लपवली अर्धी.
आणि एवढ्या लवकर याने कशी काय चॉकलेट्स बनवली? शक्यच नाहीये. काय घोळ आहे हा नेमका? कल्पनाताई आता हसतात अस्मिताला. थांब ग बाई अस्मिता. प्रिया विचार करतीये हे अर्जुनने हेरलंय. अर्जुन विचार करतो, प्रिया आमचा चॉकलेट डे स्पॉइल करायला निघाली होतीस ना? बघ आता तुझी कशी बोलती बंद होते ते. हे अर्जुन मनातल्या मनात बोलतो. अस्मिता म्हणते, अगं ए सायली ते खा ना बाई चॉकलेट पटकन, आम्हाला पण चॉकलेट खाता येईल. आता सहज कल्पनाताई म्हणतात, ए तन्वी तुला खायचंय का एखादं चॉकलेट? खाऊ शकतेस बरं का. प्रिया आता तिथे बोलायला जाते तर तिला बोलताच येत नाही. तिच्या तोंडून आवाजच फुटत नाहीये. कल्पनाताई म्हणतात, काय ग काय होते तुला तन्वी? सायली म्हणते, काय ग ए प्रिया काही त्रास होतोय का तुला? अर्जुन म्हणतो, बोल 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 ना तन्वी. तिला बोलताच येत नाहीये. ती बोलायचा प्रयत्न करत असते पण तिच्या तोंडून आवाजच फुटत नाहीये. अस्मिता म्हणते, यांच्या दोघांचं प्रेम पाहून तुला आधीच पोटात दुखत होतं, आता तुझा आवाज पण फुटत नाहीये का तन्वी? पण आता प्रिया पुन्हा बोलायचा प्रयत्न करते पण तिला बोलताच येत नाही. शेवटी ती तिथून निघून जाते बरं का. मजा येते हा प्रेक्षकांनो प्रियाची आज. प्रिया गेल्यावर अर्जुन विचार करतो, आता ही तन्वी किमान 2 दिवस तरी बोलणार नाही. तसं ते औषध काही हार्म नाही करत, म्हणजे नुकसानदायी नाहीये ते औषध, असं तो मनातल्या मनात बोलतोय. पण आता तन्वीचा आवाज 2 दिवस बंद म्हणजे बंद. कल्पनाताई म्हणतात, काय बाई तन्वी सगळं विचित्रच असतं तिचं. ए बाई सायली पण तू खा बरं बाई ते चॉकलेट आधी, म्हणजे अस्मिताला मिळेल. सायली आता ते चॉकलेट खाते आणि मनापासनं प्रेमाने भरभरून अर्जुनचं कौतुक करते आणि म्हणते, खरंच खूप मस्त झालेत नवरोबा चॉकलेट, खूपच सुंदर झालेत. माझा विश्वासच बसत नाही अहो, तुम्ही बनवलेत हे चॉकलेट. अर्जुन म्हणतो, हो ग बायको, थँक्यू सो मच. तूच म्हणतेस ना नेहमी आपण जे करतो त्यात प्रेम असणं महत्वाचं आहे, तेच मी केलं. अर्जुनला आता सायली म्हणते, थांबा थांबा मी आत्ता आले. असं म्हणून तिने अर्जुनसाठी त्याचे फेवरेट चॉकलेट आणलेत आणि सायली त्याला ते देत म्हणते, हॅपी चॉकलेट डे नवरोबा. अर्जुन म्हणतो, थँक्यू सो मच बायको, थँक्यू सो मच. तू माझं फेवरेट चॉकलेट आणलंस? अगं हे तर नवी मुंबईमध्ये एकाच दुकानात मिळतं. ते तर खूप लांब आहे बायको. एवढ्या उन्हामध्ये ट्रॅफिकमध्ये तू एवढ्या लांब गेलीस? सायली म्हणते, अहो आपल्या माणसासाठी कसलं ऊन आणि कसलं ट्रॅफिक. खाऊन बघा ना ते चॉकलेट. सायलीने अर्जुनला ते खाऊ घातलंय. ते चॉकलेट ना भलं मोठं आहे बरं का प्रेक्षकांनो. असं बदामाच्या आकाराचं आहे. त्याला लाल रंगाच्या रॅपरमध्ये असं पॅक केलेलं आहे आणि सायली आता ते खाऊ घालणार अर्जुनला. तेवढ्यात आता सायली लाजायला लागते, म्हणजे तिला असं लाजल्यासारखं होतं. मग लगेच अस्मिता ते बघून म्हणते, मम्मा कोणाला तरी लाजल्यासारखं होतंय, नवऱ्याला चॉकलेट भरवायचंय वाटतं सायलीला. कल्पनाताई म्हणतात, दिसतंय ते, भरवा भरवा एकमेकांना चॉकलेट भरवा रे पोरांनो. अर्जुन म्हणतो, हॅपी चॉकलेट डे माय बायको. असं म्हणून दोघांनी एकमेकांना चॉकलेट भरवले. अरे यार माझ्या तोंडाला पाणी सुटलं ना. आम्ही पण काल कॅडबरी खाल्ली विकत आणून आणि पुन्हा मी व्हॅलेंटाईन डेचं स्टेटस पण ठेवलं. माझ्या मिस्टरांनी पण ठेवलं माझ्यासाठी. एक कविता केली बरं का, ऐकवते तुम्हाला, छोटीशी आहे. आता आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहोत जिथे दिवस साजरं करणं मागे पडलंय, पण एकमेकांच्या जवळ असणं, शब्दांशिवाय समजून घेणं आणि मी आहे ही भावना, हे खरं प्रेम आहे. आता तुम्हाला वाटेल, मंडळी तुम्हाला वाटेल काय छान कविता केली आहे तुम्ही. ही कविता मी मनाने नाही केली आहे, कॉपी केली आहे कुठून तरी. एवढं काही मला जमत नाही बरं का. पण एक मनापासून सांगते प्रेक्षकांनो, हे व्हॅलेंटाईन डे वगैरे हे सगळं ना मालिकेपुरतं ओके आहे. असं ना खऱ्या आयुष्यात असे काही दिवस वगैरे साजरे करायची गरज नसते. आपण आपल्या लाईफ पार्टनर सोबत आहोत, हाच आपला एक रोजचा विशेष दिवस आहे. त्यासाठी असे विशेष दिवस साजरे करायची गरज नसते. असो, यावर चर्चा करायला बसलो ना तर अख्खा एपिसोड आपल्याला कमी पडेल. तर आता अर्जुनने सायलीसाठी एक गिफ्ट आणलंय, ज्यामध्ये चष्मा आहे, म्हणजे गॉगल आहे, छत्री आहे, तिला उन्हात काम करावं लागू नये ना म्हणून. आणि हे गिफ्ट घेतल्यावर सायली भावूक होते आणि दोघं एकमेकांसाठी मनातल्या मनात बोलतात सुद्धा. आणि हो, काळजीने अर्जुनने सनस्क्रीन पण आणलंय बरं का सायलीला लावायला. सायली ते सगळं बघून भारावते आणि मनातल्या मनात विचार करते, साईटवर मला ऊन लागत होतं म्हणून तुम्ही घेऊन आलात ना सगळं. अहो मग अर्जुनही मनातल्या मनात विचार करतो, माझं फेवरेट चॉकलेट आणण्यासाठी बायको तू इतक्या लांब गेलीस हो ना. आता हे दोघं एकमेकांशी बोलतात ते त्यांना ऐकू येतं असं त्यांनी भासवलंय. मग अस्मिता त्यांची तंद्री तोडते. इकडे प्रिया विचार करायला लागते, काय झालं माझ्या आवाजाला. ती बोलायचा खूप प्रयत्न करते बरं का, गुळण्या करते पाणी घेऊन, पण तिला बोलताच येत नसतं.
आता ती अश्विनला फोन लावायला जाते. तिला असं वाटतं की कदाचित बोलता बोलता आवाज फुटेल. ती विचार करते, बाई काय झालंय माझ्या आवाजाला? खूप टेन्शन आलंय तिला. आता अश्विनला ती फोन करते तेव्हा तिला हॅलो पण म्हणता येईना, नुसती हॅ 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 असं करत असते बरं का. अरे यार, आता अश्विन म्हणतो, हा बोल तन्वी. अगं काय ग, काय झालं बोलतेस ना? प्रियाला बोलताच येत नसतं, ती खूप प्रयत्न करत असते बोलायचा. अश्विन म्हणत असतो, अगं काय ग तन्वी, काय म्हणतेस, बोल ना. काय ग तन्वी, तू काय माझा आवाज ऐकायला फोन केलायस का? हॅलो, ए बाई तन्वी बोल ना, तुला बोलायचंय का? बोल, नाही तर ठेव बरं फोन. अगं माझ्याकडे वेळ नाहीये, मला जायचंय राऊंडसाठी हॉस्पिटलमध्ये, आणि हे बघ मला रात्री पण उशीर होणार आहे आणि आज पेशंट आहेत खूप. तू काही थांबू नकोस जेवायला. जेवण ऑर्डर कर आणि जेवून घे. अगं बोल ना, काय करतेस तू, असं बोलतेस का? प्रिया परेशान, प्रियाला एकही शब्द बोलता येईना. शेवटी अश्विनला कोणीतरी आवाज देतं. अश्विन म्हणतो, आलो आलो, आणि प्रियाला म्हणतो, तन्वी मी फोन ठेवतोय आता. प्रिया फोन ठेवते अश्विनचा आणि आता विचार करते, अरे यार, काय झालंय माझ्या आवाजाला? माझ्या घशातून आवाज का फुटत नाहीये? प्रिया बराच प्रयत्न करते बरं का, पण तिच्या घशातनं आवाजच फुटत नाहीये. प्रेक्षकांनो, आता मालिकेमध्ये एक छान ट्विस्ट येणार आहे बरं का. साक्षी आता अस्मिताला मारायचा प्रयत्न करते बरं का, पण तिचे ते प्रयत्न विफल होतात. अर्जुन सायलीमुळेच, ऑफकोर्स. आता बघा, हा हा शेवटचा सीन एन्जॉय करत आहात तुम्ही. अर्जुन आता झोपायला आलाय बेडरूम मध्ये आणि प्रेमाने सायली बद्दल खूप विचार करतोय मनात. सायली झोपलेली असते. अर्जुन तिला बघून विचार करतो, बायको तुझं बरोबर आहे ग, खरंच हे काम सोपं नाहीये. मी तर स्वयंपाक करूनच थकून गेलोय, आणि तू तर स्वयंपाकासोबत किती कामं करतेस. अगं तू मधुभाऊंना भेटायला जातेस, आश्रमातल्या लोकांना भेटायला जातेस, माझ्या कामात सुद्धा मला मदत करतेस. बायको तू ग्रेट आहेस यार. कसं कसं मॅनेज करतेस ग तू? हे मल्टीटास्किंग तुलाच जमू शकतं, मला नाही बाबा जमत आहे. आणि असं म्हणून तो सायलीच्या हळूच जवळ जाऊन तिच्या कानात म्हणतो, आय लव्ह यू बायको. असं म्हणून आता तो झोपलाय. अर्जुनने कूस वळवल्या क्षणीच सायलीबाई जाग्या झाल्यात. रॅदर त्या जाग्याच होत्या असं म्हणायला हरकत नाहीये. सायली आता अर्जुनकडे प्रेमाने बघते आणि ती देखील अर्जुन बद्दल असाच विचार करते. ती विचार करते, नवरोबा खरंच कमाल आहात तुम्ही, कसं हो सगळं मॅनेज करता. अहो खरंच माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, पण मी तुमच्या मेहनतीची कदर करत नाही ना. मी घरी असते, सुरक्षित वातावरणात असते, पण तुम्ही किती लांब लांब जाता, कसल्या कसल्या माणसांना भेटता, तुमच्या केसेसचा ताण आणि तुमच्या या सगळ्या जाण्या येण्याचे कष्ट, प्रत्येक केसेसचा ताण, जिंकण्याची हरण्याची स्पर्धा, पण या सगळ्यामध्ये तुम्ही आश्रम केसला किती वेळ देत होतात. मला तर बाई दमायला होते हे सगळं बघूनच. रविराज काका आणि प्रतिमा आत्याला न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही आता लढता आहात. आहो खरंच तुमचं काम अजिबात सोपं नाहीये. हे काम ना तुमचं तुम्हालाच जमू शकतं, मला नाही बाई जमत आहे. असं म्हणते सायली आणि आता झोपी जाते. सकाळ झालीये. आता सायली त्या रुमालाची घडी घालत असते. हा शेवटचा सीन आहे प्रेक्षकांनो. अर्जुन म्हणतो, अगं सायली ते आणि इकडे, माझं काम आहे ना, मी करतो, येतं मला. असं म्हणून ते घडी घालायचा प्रयत्न करतो तो, पण त्याला काही ते जमेना. सायली म्हणते, अहो असं नसतं ते. अर्जुन म्हणतो, जमतंय ना जमतंय. झालं झालं करून पुन्हा ती घडी विस्कटून जाते. सायली म्हणते, काय अहो, आता कळलं ना मी काय करत होते. आणा इकडे तो रुमाल, मी घालते घडी. अर्जुन पुन्हा हातातून घेतो तिच्या आणि म्हणतो, नाही हा, काही गरज नाहीये. तू पुन्हा मला ऐकवशील सायली, की तुम्हाला हे पण जमत नाही, त्यात पण तुम्हाला माझी मदत लागते. सायली म्हणते, अहो तुम्हाला फक्त दाखवते मी ती घडी कशी घालायची, बाकीच्या घड्या तुम्ही घाला वाटलं तर. अर्जुन म्हणतो, करेल मी, आणि इकडे. अर्जुन पुन्हा ती घडी घालतो, पण त्याला ती जमतच नाही. सायली म्हणते, काय तुम्ही पण अहो, हसते ती त्याला, आणि त्याला म्हणते, अहो कुठल्याही कापडाच्या चापून चुपून घड्या घालाव्या लागतात, तेव्हाच घड्या नीट बसतात. अहो संसाराचं असंच आहे. सायली आता त्या रुमालाची घडी घालत घालत अर्जुनला समजवते, ही बाजू आणि ही बाजू, एकमेकांबद्दल असलेला आदर, आणि ही तिसरी बाजू म्हणजे एकमेकांमधला संवाद, आणि चौथी बाजू म्हणजे एकमेकांबद्दल असलेली काळजी. या चारही घड्या अशा व्यवस्थित चापून चुपून बसल्या ना, तरच संसाराची घडी अशी नीट नेटकी दिसते अशी. अर्जुन ती घडी बघतो आणि म्हणतो, अरे वा, जमलं की. आणि इथेच त्यांनी आजचा हा एपिसोड संपवला. छान उदाहरण दिले सायलीने रुमालाचे आणि संसाराचे. तर मंडळी, पुढच्या भागात आपण बघतोय, ही साक्षी वेडीपिशी झालीये बरं का. मला ती उर्मिला मातोंडकरच वाटतीये, प्यार तूने क्या किया मधली. ते चाकू घेऊन मनाशीच बडबडते. सचिनची बायको अस्मिता, ए अस्मिता, आता शेवटची रात्र जगून घे.
इकडे अर्जुन सायली रात्री जागेच असतात, प्रॉमिस डे बद्दल बोलत असतात आणि साक्षी चोरून आली अर्जुनच्या घरात. अरे आता तरी अर्जुनने त्याच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले पाहिजेत प्रेक्षकांनो. वाटलं तर आपण सगळे कॉन्ट्रीब्युशन देऊ, पण सीसीटीव्ही कॅमेरे यांच्या घरात बसवू आधी. एवढा मोठा वकील आहे, सीसीटीव्ही कॅमेरे कधी बसवणार कोणाच ठाऊक बाबा. अवघड आहे प्रेक्षकांनो. साक्षी अस्मितावर हल्ला करते, हा भयंकर होता बरं का प्रोमो. आणि अस्मिता ओरडते वाचवा, उशी घेऊन ती साक्षी उशीने अस्मिताचं तोंड दाबून तिला मारायचा प्रयत्न करत असते. अस्मिता तिला झटकते आणि मोठ्याने ओरडते वाचवा, आणि तो आवाज अर्जुन सायली ऐकतात. आता हा सगळा धिंगाणा उद्या बघायला मिळणार आहे आपल्याला. चला तर मंडळी, आज तुमचा जास्ती वेळ घेत नाही. हॅपी संडे टू ऑल ऑफ यू. आणि आज जे साबुदाणा वडे खाणार आहेत ना, त्यांनी माझ्या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका. गंमत केली हो, सगळ्यांनीच रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका. चला तर मग उद्या भेटूया, आणि यानंतरचा लग्नानंतरचा रिव्ह्यू नक्की बघा हा. ती मालिका पण आता मस्त पीक पॉइंटवर. चला तर मंडळी, निरोप घेते. उद्या पुन्हा भेटण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. टेक केअर मंडळी, धन्यवाद.